राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी अजित पवार यांनी 14 निर्णायक बैठका घेतल्याची माहिती सूत्रांकडून सध्या मिळते। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची शेवटची बैठक मंगळवारी पार पडली आणि या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आणण्यावर अंतिम सहमती होती। अंतिम बैठकांनंतर अजित पवार यांची शरद पवारांची थेट भेट झालेली होती आणि शरद पवारांनी दोन्ही पक्ष एकत्र यायला हिरवा कंदील दाखवलेला होता। जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एकत्रीकरणावर जाहीर करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता आणि म्हणूनच उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळावर लढवण्याचा निर्णय झाला होता। राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे। शरद पवार यांनी कुटुंब प्रमुख म्हणून एकत्रीकरणाची जबाबदारी स्वीकारलेली होती अशी माहिती आता समोर आली आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी आणि पक्षाच्या भवितव्यासाठी एकत्र येण्यावर भर होता अशी माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। तर झेडपीच्या निकालानंतर या संदर्भात आपण निर्णय जाहीर करणार असल्याचा खरं तर निर्णय झाला होता आणि तो निर्णय जाहीर केला जाणार होता अशी माहिती मिळते। उर्वशी खोडा आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, अधिक काय माहिती आहे या संदर्भात? नक्कीच आपण बघतोय तर हे महत्त्वाचं म्हणजे हे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात अजित पवार यांनी 16 टोटल बैठका घेतल्या। त्यात 14 अशा बैठका होत्या ज्या निर्णायक दर अशा ठरल्या गेल्या आहेत। इतक्याच नव्हे तर हे समजून येत आहे की भाजपचे जे वरिष्ठ आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती होतं आणि या एकत्रीकरणासंदर्भात ज्या बैठकी झाल्यात त्यात वेगळ्या मुद्दे सुद्धा मांडले गेले होते। त्यात खास करून जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 तारीख पहिले अनाउन्स केली गेलेली होती आणि म्हणजेच 8 आणि 9 तारखेला जे आहे ह्याची अनाउन्समेंट होणार होती असं समजून येत आहे आणि तेव्हा अनाउन्समेंट ही केली जाणार होती की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्रित येणार आहे। मुळात जे आहे एकदम निर्णायक आणि शेवटची अंतिम बैठक जी पार पडली ती म्हणजे मंगळवारी, मागच्या मंगळवारी हे बघण्यात आलं की अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे सगळे मिळून एका शेवटच्या बैठकीत जे आहे त्यांनी बैठक घेतली आणि ही बैठक जी पार पडली त्यात सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा झाली। खास करून अजित पवार जे खूप पॉझिटिव्ह होते दोन्ही एनसीपी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासाठी आणि त्यांचं हे म्हणणं होतं की शाह फुले आंबेडकर यांच्या विचाराचं मी आहे आणि त्यालाच पुढे घेऊन हे पुढे जे आहे ते कंटिन्यू करतील। त्यांचं हे सुद्धा सगळ्यांचं म्हणणं हे पण होतं की एकत्रित येऊन सगळ्यांनी NDAमध्ये राहावं, म्हणजेच NDAचं पार्ट हे सगळे बनणार होते आणि म्हणूनच हे सगळ्या एकदम निर्णायक असे बैठका होत्या आणि म्हणूनच आत्ताच्या जिल्हा परिषद बैठकी जर तुम्ही बघितले तर वेगळे जिल्हा परिषद बघा, तुम्ही पिंपरी चिंचवड बघा, जुन्नर म्हणा किंवा अजून दुसऱ्या अशा जागा बघा, तर राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रितपणे घड्याळावर लढती आहे। म्हणजेच तुतारी किंवा वेगळे असे दोन साईन कुठेच दिसत नाहीये, घड्याळ म्हणूनच हा साईन दिसतोय। आणि आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रवी किरण देशमुख जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातलं अधिक विश्लेषण जाणून घेणार आहोत। रवी किरण जी, आपलं स्वागत आहे झी 24 तासवर। एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी अजित पवार यांनी 14 निर्णायक बैठका घेतलेल्या होत्या आणि झेडपीच्या निकालानंतर या संदर्भातला निर्णय जाहीर होणार होता अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। काय या संदर्भातलं विश्लेषण कराल? आपल्याला आठवत असेल की महानगरपालिका निवडणुका घोषित झाल्या आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याविषयीचा निर्णय झाला। त्याच वेळी हे स्पष्ट झालं होतं की हे भविष्यामध्ये दोन्ही गट एकामध्ये मर्ज होणार, म्हणजे एकत्रित होणार, एकच पक्ष होणार पुन्हा एकदा 2 गटांचा। तर तेव्हा ते स्पष्ट झालं होतं आणि पुन्हा जेव्हा जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा झाली आणि घड्याळाच्या चिन्हावर, तुतारीऐवजी घड्याळाच्या चिन्हावर लढण्यासाठी अनुकूलता दाखवण्यात आली, तेव्हाच खरं तर ही एक प्रकारे अघोषित अशी म्हणजे जाहीर न केलेली घोषणाच होती। म्हणजे एकंदरीत अगदी तसंच दिसत होतं की दोन्ही आता जवळपास एकत्र आलेच आहेत आणि त्यांच्या एकत्र येण्यामध्ये एक नैसर्गिकपणा असा आहे की ते सगळे
एकतर शरद पवारांचे हे आहेत, म्हणजे त्यांचे अनुयायी आहेत, म्हणजे त्यांचे विचार त्यांच्या याच्यावर वाटचाल करणारे लोक आहेत आणि त्यांना दोन पक्षामध्ये राहून मला वाटतं कदाचित वेगळेपणा वाटत असावा आणि भविष्यामध्ये राष्ट्रवादीला जर मजबूत करायचं असेल तर दोन्ही गटांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही अशी जवळपास मनोभूमिका राष्ट्रवादीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची झालीच होती. अडथळा हा होता की भाजपा सोबत असताना विलिनीकरण होणं योग्य आहे का, कारण भाजपाशी युती तोडायची का, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ज्याला शरद पवारांचा विरोध होता की भाजपासोबत मला पक्ष न्यायचा नाही, तर या मुद्द्यावरनं त्यांच्यामध्ये काहीतरी घालमेल सुरू होती. अशी कुजबूज पक्षात पण ऐकायला मिळत होती की अजित पवार स्वतः अनुकूल होते, परंतु काही लोकांचं असं म्हणणं होतं की या टप्प्यावर भाजपची साथ सोडणं बरोबर नाही. त्यांना जर भाजप सोबत यायची इच्छा असेल तर तसं त्यांनी घोषित करावं, तसं त्यांनी मान्य करावं की आम्ही एनडीएचा घटक पक्ष व्हायला तयार आहोत. तर या मुद्द्यावरनं त्यांची चर्चा ही मला वाटतं ज्या 16 आणि 18 बैठका आपण म्हणतोय त्या बैठकांमधून हीच झाली असणार की उद्या सत्तेचं वाटप कसं करायचं किंवा नाही करायचं. तर हे सगळं अनुकूल घडतच होतं, पण दरम्यानच्या काळात अजित पवारांचा अपघाती मृत्यू अचानकपणे हे सगळं संकट आलेलं आहे त्या पक्षावर. त्यामुळे आता काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागेल हे दोघे मिळून. अगदी सर, यामधला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की झेडपीच्या निकालानंतर ते या संदर्भातला निर्णय जाहीर करणार होते. मग जर त्यांच्यामध्ये 14 या निर्णायक बैठका झाल्या होत्या तर कुठेतरी एक निर्णय त्यांना निश्चितच घ्यावा लागणार होता. ते म्हणजे एकतर मग एकत्रित विलिनीकरण करायचं आणि मग एकतर सत्तेमध्ये बसायचं किंवा मग विरोधी बाकावर बसायचं. तर मग काय नेमका तो निर्णय झालेला असू शकतो आणि मग जर तसं झालं होतं तर मग आता जे आमच्या प्रतिनिधींनी माहिती दिली त्यानुसार भाजपच्या काही नेत्यांना या संदर्भात माहिती होती अशी सुद्धा सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. मग त्याला भाजपचा नेमका विरोध होता का आणि त्यामुळेच हे कुठेतरी लांबवलं गेलं? भाजपाचा एकच आग्रह असेल की तुम्ही नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य करा केंद्रीय पातळीवर, एनडीएचे ते नेते आहेत पंतप्रधान म्हणून, आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेसोबत आपल्या सगळ्या भूमिकांचा त्याग करून तुम्ही सोबत या, असंच म्हणणं असणार. कारण अलीकडे राष्ट्रवादीमधला म्हणजे विशेषतः तुतारीच्या चिन्हावर असणारा शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी यामधल्या काही नेत्यांची भूमिका ती अतिशय वेगळी म्हणजे बदलत चालली होती की सत्तेशिवाय आपण राजकारण करू शकत नाही, आपण हळूहळू एकत्रीकरण विलिनीकरणाच्या पाठीशी राहिलं पाहिजे. प्रश्न होता शरद पवारांच्या भूमिकेचा आणि त्याला मला वाटतं सुप्रिया सुळे काही बोलत नव्हते अलीकडच्या काळामध्ये, परंतु असं दिसत होतं की यांचं जवळपास मानसिकता आता तयार व्हायला लागलेली आहे की आता निवडणुका जवळपास 3.5 वर्ष नाही आहेत महाराष्ट्रामध्ये कुठल्याच. एकदा जिल्हा परिषद झाली तर पुन्हा 3.5 वर्ष राजकारण करणं तेही विरोधात बसून एवढं सोपं नाही. त्यामुळे जवळपास तयारी झाली होती. त्याची औपचारिक घोषणा कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल की एकदा काय निवडणूक लढवली लोकांचं पाठबळ मिळालं की बघा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर लोक कसे पाठिंबा देतात आणि पुणे सातारा वगैरे जिल्हा परिषदा आम्ही कशा चांगल्या मतांनी जिंकू शकतो असं दाखवल्यानंतर ते विलिनीकरण घोषित करणार होते. म्हणजे त्याला जनमताचा पाठिंबा असं त्यांना दाखवायचं असेल कदाचित, तर त्यासाठी ते थांबलं होतं. परंतु भाजपाकडून असा आग्रह असेल की तुम्ही सर्व म्हणजे महाविकास आघाडीचा त्याग करा, इंडिया आघाडीतून बाहेर पडा आणि मोदींचं नेतृत्व मान्य करा. या मुद्द्यावर शेवटचं मला वाटते चर्चा त्यांची शेवटच्या टप्प्यात आली असणार आणि काही लोकांचा त्याला पाठिंबा होता आणि काही लोकांच्या मनात शंका होती ती दूर करून बहुधा 8 तारखेला घोषणा करायचं ठरलं असेल त्यांचं. अगदी धन्यवाद रविकिरण देशमुख जी आपण केलेल्या या विश्लेषणासाठी. आणि आता आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने सर. सर आपलं स्वागत आहे झी 24 तासवर. सर अतिशय महत्त्वाचा मुद्दा खरं तर समोर आलेला आहे. कालपासून आपण राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहत आलेलो आहोत. राष्ट्रवादीचं एकत्रीकरण व्हावं, विलिनीकरण व्हावं ही अजित पवारांची शेवटची इच्छा होती अशी भावना त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि त्या संदर्भात आपलं अजित पवारांशी बोलणं झालं होतं. आणि आता ज्या महत्त्वाची जी माहिती समोर आली त्यामध्ये 14 निर्णायक बैठका झाल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं. हा बरोबर आहे. आता रविकिरण देशमुखांनी ज्या पद्धतीने सांगितलं तर त्याच्यावरून हे स्पष्ट होत आहे की ही फक्त औपचारिकता बाकी होती आणि त्याच्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत, विशेषतः ज्या भागामध्ये या निवडणुका आहेत तो भाग राष्ट्रवादीचा प्रभाव असलेला भाग आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचा किंवा काही कोकणातल्या आहेत. तर याच्यामध्ये असं दिसतं आहे की ही फक्त औपचारिकता बाकी आहे. पण त्याच्यामधला एक आयडिओलॉजिकल पेच असा आहे की प्रामुख्यानं शरद पवारांनी आणि नंतर महायुतीत सहभागी झाल्यानंतर सुद्धा अजित पवारांनी जी त्यांची जी पुरोगामी सेक्युलर धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीची जी विचारधारा जपलेली होती, त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मी महायुतीच्या व्यासपीठावरून सुद्धा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा जपतो आहे. तर
आत्ता महायुतीत जर समजा असा आग्रह असेल भाजपकडून की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडून एकत्रित राष्ट्रवादीनं म्हणजे राष्ट्रवादीचं ऐक्य व्हावं आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे ते ऐक्य झाल्यानंतर त्यांनी महायुतीत सहभागी व्हावं किंवा एनडीए मध्ये सहभागी व्हावं, तर अशा वेळेला त्या आयडिओलॉजीचं काय होणार हा अजून प्रश्न मला असं वाटतंय की तो शेवटचा पेच आहे आणि तो आता अजितदादा गेल्यानंतर तो शरद पवारांनाच तो पेच सोडवावा लागणार आहे. धन्यवाद सर, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी. पवारांकडे असलेली जी सगळी खाती आहे ती राष्ट्रवादीकडेच राहावी यासाठीचं पत्र देण्यासाठी म्हणून आता सुनील तटकरे आमच्यासाठी कोण उपमुख्यमंत्री होणार, कोण मंत्री होणार, यावेळेस आमच्यासाठी विचार करणं ते कठीण आहे. एकूण आता जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, जो पेच प्रसंग निर्माण झालेला आहे, या पेच प्रसंगामध्ये राष्ट्रवादी एकत्रित येणं हेच फायद्याचं आहे असं आपल्याला वाटतं. अहो, ते फायद्याचं असल्यामुळेच माननीय अजित पवारांनी ही इच्छा प्रकट केली होती. त्या पद्धतीचे पावलं त्यांनी उचलले होते. त्या पद्धती